आज आपण मस्त चटपटीत अशी कैरी आणि गुळाची रेसिपी पाहूया। पाण्याचा एकही थेंब वापर न करता मुरंबा किंवा लोणचं न बनवता मस्त असा वर्षभर टिकणारा हा पदार्थ आहे। नमस्कार, मी सुरेख आणि आज आपण मस्त अशी चटपटीत रेसिपी पाहूया। चला मग रेसिपीला सुरुवात करू। तर ही चटपटीत आणि चविष्ट रेसिपी करण्यासाठी या ठिकाणी मी 2 अशा ह्या कैऱ्या घेतलेल्या आहे। घेतलेल्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। पहा, अशा ह्या मोठ्या साईजच्या कैऱ्या असल्या ना, हे जास्त आंबट नसतात, कमी आंबट असतात। आता घेतलेल्या कैऱ्या या धुतल्यानंतर आपल्याला कोरड्या करायच्या आहे पूर्णपणे आणि त्यानंतर मग कैरीची साल काढायची आहे। सुरीने किंवा पिलरने अशा प्रकारे कैरीची साल ही आपल्याला काढायची आहे। तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कैऱ्या घेऊ शकता। पहा, अशा प्रकारे घेतलेल्या दोन्ही कैऱ्या या सोलून घेते। आता पहा, कैरीची साल ही काढलेली आहे। त्यानंतर कैरीचे आपल्याला बारीक बारीक असे काप करायचे आहे। देठाचा भाग काढून घेते सुरीने आणि त्यानंतर कैरी ही चिरायची आहे आणि तिच्या अशा लहान लहान फोडी आपल्याला करायच्या आहे। पहा, अशा प्रकारे ह्या मोठ्या मोठ्या फोडी काढायच्या आणि त्यानंतर मग ह्या फोडींच्या अशा लहान फोडी करायच्या आहे अशा प्रकारे। तर ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे ना, तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा अगदी सहज ही रेसिपी बनवून वर्षभरासाठी खाता येईल अशी ही रेसिपी आहे। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे। आता ही कैरी आपण चिरून घेतलेली आहे, सगळ्या फोडी झालेल्या आहे। त्यानंतर आपल्याला कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये अशा प्रकारची एखादी प्लेट ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलं 1 ग्लास। आता कुकरचा डबा घ्यायचा आहे, घेतलेला डबा कुकरमध्ये ठेवला। आता ह्या डब्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। तर या ठिकाणी 1 वाटी हा गूळ घेतलेला आहे। गूळ किंवा तुम्ही साखरचा सुद्धा वापर करू शकतात किंवा अर्धी साखर आणि अर्धा गूळ सुद्धा वापरू शकतात। आपल्या चवीनुसार थोडा कमी अधिक सुद्धा करू शकतात तुम्ही गुळाचं प्रमाण। त्यानंतर कैरीच्या सुद्धा अशा बारीक बारीक फोड्या आपण करून घेतलेल्या आहे आणि या कैरीच्या फोडी या डब्यामध्ये टाकू। या डब्यामध्ये 1 थेंब सुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही। अशाच ह्या फोडी टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे। आता हा कुकर गॅसवरती ठेवू। गॅस चालू करते आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम गॅसवरती 2 ते 3 शिट्या काढून घेऊ। 3 शिट्या झालेल्या आहे, पूर्ण वाफ सुद्धा निघालेली आहे पहा या ठिकाणी। आणि त्यानंतर आपल्याला कुकर हे उघडायचं आहे। पहा, आता कैरी कशा प्रकारे शिजली ते आपण पाहू। पहा, मस्त अशी ही कैरी शिजलेली आहे या प्रकारे। जास्त वेळही लागत नाही, अगदी झटपट ही कैरी मस्त अशी शिजली जाते। कुकरमधून डबा काढून घ्यायचा आहे। तर पुढच्या कृतीला सुरुवात करू। तर गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 चमचा धणे घातले, सोबतच अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि अर्धा चमचा बडीशोप। तर जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमचाने सगळं हे साहित्य घेतलेलं आहे, जास्त मोठाही चमचा नव्हता। आता हे कढईमध्ये टाकलेलं सगळं साहित्य मस्त खमंग असं अगदी कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पहा, असं छान सुगंध सुटलेला आहे आणि मस्त भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढलं आणि गार झाल्यावरती मिक्सरमध्ये अशा प्रकारे पावडर ही केलेली आहे। तोपर्यंत 3 शिट्या झाल्या आणि कुकरची सुद्धा पूर्ण वाफ ही निघालेली आहे। आता कुकर हा मी तुम्हाला उघडून दाखवते। पहा, या ठिकाणी कैरी मस्त अशी शिजलेली आहे आणि गूळ सुद्धा छान असा मिक्स झालेला आहे कैरीमध्ये। कुकरच्या आतून डबा हा काढून घेते। पहा, यामध्ये अजिबात पाणी गेलेलं नाही, फक्त वाफेवरतीच हे शिजलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं आहे। तूप किंवा तेलाचाही तुम्ही वापर करू शकतात, पण तूप टाकल्यामुळे ही रेसिपी चवीला आणखीनच छान वाटते। पाव चमचा मोहरी आणि अगदी 10 ते 12 मेथीचे दाणे टाकायचे आहे। थोडंसं जिरं, पाव चमचा मोहरी, जिरे आणि थोडीशी मेथीचे दाणे टाकलेले आपल्याला थोडेसे हे भाजून घ्यायचे आहे, म्हणजेच तडतडू द्यायचे आहे। पहा, असे हे थोडे परतून घेतले। त्यानंतर या प्लेटमध्ये जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलं ना मसाला, ती पावडर, पाव चमचा मिरची पावडर आणि चिमूटभर हळद, एवढे हे सुके मसाले टाकले आणि परतून घ्यायचं आहे।
गॅस आता मी बंद केलेला आहे आणि कढई मात्र गरम आहे. गरम कढईमध्ये हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे. गॅस जर का चालू ठेवला तर मसाले हे करपतील आणि रेसिपीचा सुद्धा करपलेल्यासारखा वास येईल. पहा, अशा प्रकारे परतून घेतलेला आहे. त्यानंतर ही शिजलेली कैरी या कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता मी गॅस चालू करते आणि हे मस्त असं सगळं परतून घेतलेलं आहे. परतून घेत असतानाच त्यामध्ये आणखी काही आपल्याला साहित्य टाकायचं आहे. तर या वाटीमध्ये थोडीशी मिरी पावडर घेतलेली आहे. त्यामध्येच काळं मीठ सुद्धा कुटून घेतलेलं आहे आणि हे साधं मीठ जे आपण रेग्युलर जेवणामध्ये वापरतो ते मीठ टाकलेलं आहे 1 चमचा. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, कुकरमधली गोड आणि कैरीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकांमध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकतात. तोंडाला चव आणणारी आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. पहा, गॅसची सुद्धा बचत होते आणि चवीला सुद्धा छान लागते. अशा प्रकारे तुम्ही जर का कुकरमध्ये ही कैरी शिजवून घेतली तर. पहा, आता हे अशा प्रकारे घट्टसर झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता थंड झाल्यानंतर अशा हवाबंद डब्यामध्ये, झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. असं हे भरून ठेवून आपण फ्रीजमध्ये 3 ते 4 महिन्यासाठी सुद्धा ठेवू शकतात, पण हे राहणारच नाही, एवढं चविष्ट लागते. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही चपातीला लावून देऊ शकतात, ब्रेडला, चपातीला किंवा जेवणासोबत सुद्धा तोंडी लावायला खाऊ शकता. जेवणाची लज्जत वाढवणारी, तोंडाला चव आणणारी आणि मोजक्या साहित्यात झटपट अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.